process. For example, Sanjay company is there and Virat company is there. They want to come together and form new company. So they form SV company. So they amalgamated. So these two old companies are to be dissolved and the SV company is formed. Procedure of the amalgamation. The procedure while going to the process of the amalgamation, the companies must finalize the amalgamation process in the board of directors of their meeting of the for the purpose of amalgamated companies. The scheme of amalgamation again form and shares are issued to shareholders of the transferor company. ते सर्व शेअर्स आहेत ते शेअर होल्डरना तुम्हाला ट्रान्सफर करावं लागेल. त्याची व्हॅल्यू काय असेल चेंज असेल ती असेल नवीन कंपनीमध्ये तुम्ही कसं देणार त्याला शेअर ते त्या पद्धतीने द्यावं लागेल. ट्रान्सफरर कंपनी इज द liquidated and all the assets and liabilities are taken over by the transferee company. Transferee company means new company. That is this is the Sanjay company is transferor company, Virat company is transferor company, and SV company is the transferee company. So the transfer company, the company means the company into which the transfer of or company is amalgamated. अशा दोन्ही कंपन्या याच्यामध्ये त्याच्यात तुम्ही शेअर्स किती देणार आहात हे ते सांगितणं गरजेचं असतं. प्रोसेसमध्ये ह्या 5 प्रोसेस मधून जावं लागेल. हे झाल्यानंतर तुम्हाला त्या कंपन्यांची परचेस प्राइस काढणे, कारण 2 कंपन्या बंद होणार की संजय कंपनी विराट कंपनी बंद होईल तर त्यांची परचेस प्राइस काढणे. हाऊ टू कॅल्क्युलेट द परचेस प्राइस. Purchase price of the amalgamated company is the purchase consideration. There are 3 methods of calculation of the purchase consideration: lump sum method, net asset method, net payment. Lump sum means the amount, specific amount is given to the old company. Suppose 5 lakh is given to Sanjay company as the liquidation and the amalgamated company into SV company. So the 5 lakh is given to Sanjay company and 7 lakh given to Virat company. So such lump sum taken. Suppose there is 13,50,000 is the aggregate value of the assets. त्याची किंमत समजा मालमत्तेची 15 लाख आहे, तुम्हाला सांगितलं नाही म्हणजे ती नवीन कंपनी जी आहे त्यांनी म्हणजे नाही 10% लेस होईल म्हणजे 1.5 लाख वजा होती 13.5 लाख. लायबिलिटीज घेतली असतील 5 लाखाची म्हणजे परचेस प्राइस 8.5 लाख. ती झालं नेट असेल. नेट पेमेंट म्हणजे तुमचं शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल किती आहे? अकाउंटिंग करत असताना तुम्हाला त्या कंपनीची खरेदी किंमत काढायची. आता काय काय करायचं बघा. कंपन्या किती झाल्या? 3 झाल्या. संजय कंपनी, विराट कंपनी, ओल्ड कंपनी, त्यांचा कम्प्लीट बॅलन्स शीट क्लोज करायचा, जर्नल एंट्री करायच्या, लेजर अकाउंट करायच्या, म्हणजे बॅलन्स शीटच्या द्वारे तो बॅलन्स शीट लेजर अकाउंटद्वारे जर्नलद्वारे झिरो करून टाकायचा. विराट कंपनीची जर्नल एंट्री करायच्या, लेजर अकाउंट करायच्या. एसव्ही कंपनीच्या न्यू कंपनी आहे याचं जर्नल एंट्री करायच्या आणि बॅलन्स शीट ओपनिंग करायचा. अशा पद्धतीने तुम्हाला हे अकाउंट याच्यामध्ये करायचं आहे. सर ती मेथडची स्क्रीन दाखवा, आम्ही स्क्रीनशॉट घेतो. मेथड का? यस. lump sum method, net asset method, net payment method. घेतलं का? सर स्क्रीन दिसत नाही. स्लाइड तर दाखवा सर. हा 4 नंबरची स्लाइड दाखवा. 4 एक नंबर नवीन शेअर करू का? दिसत नाही का? 4 नंबरची स्लाइड. किती? 4 नंबरची स्लाइड दाखवा सर. एक मिनिट मी नवीन शेअर करतोय. काहीतरी प्रॉब्लेम झाला.
आली का? हा सर हो दिसतंय. सर. थांबा, मोठी. जगताप, स्क्रीनशॉट घेतला का? हो सर. सर. येस. दुसरं हे घेतले, याची गरज आहे का? हा. नाही तर अगोदर वरती घ्या, 1-2 मिनिटं. पेमेंट मेथड आहे. येस, अकाउंटिंग करत असताना 4 प्रोसेस करायच्या, 4 पद्धतीने. झालं का? ओके, झालं का? हो सर. 5 आणि 6 हो नंबर सर, स्लाइड हो दाखवा सर. सर. 5 आणि 6 नंबर. येस. हा, 5 नंबर घ्या. 5 नंबर. घेतलं सर. 6 नंबर देऊ का? हो सर. 6 नंबर घ्या. सर 1, 2, 3 पण दाखवा. 1, 2, 3 दाखवू का? हा. 1 मिनिट. 6 नंबर घेतली का? हो सर हा, घेतली. घेतली सर. एक नंबर आली बघा. दोन नंबर देऊ का? द्या सर. हे 2 नंबर आहे. फॉर एक्झाम्पल आहे, अमलगमीटचं उदाहरण आहे. या